मोदी सरकार चोर है, चोर है, चोर है। मोदी सरकार चोर है। देशामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या अतिशय निंदनीय परिस्थिती झालेली आहे। देशाचे पंतप्रधान जर उच्च शिक्षित असते, त्यांची डिग्री जर फेक नसती तर देशाची ही शिक्षण व्यवस्था अशी झाली नसती। नीटची परीक्षा गेल्या 5 वर्षांमध्ये 65 वेळा अनेक देशांमध्ये पेपर लीक झालेले आहेत आणि ह्याला दोषी कोण तर देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान। पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। या देशाच्या 22 लाख विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, त्यांच्या 44 लाख पालकांची माफी मागितली पाहिजे। कारण का आपला पाल्य जेव्हा शिकतं तेव्हा आपला पालक असतो, तो एज्युकेशन लोन घेतो, आपलं सोनं गहाण ठेवतो, आपल्या छोट्या छोट्या ज्या अडचणी आहेत, आपल्या छोट्या छोट्या आनंद आहेत, ते सगळं कॉम्प्रोमाइज करून आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्याचं काम आपले पालक करत असतात। त्यांना देखील अंधारात ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। आता देशामध्ये 3 विद्यार्थ्यांनी या लिकेज झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत। त्याचा दोषीदार कोण तर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला पाहिजे। देशाच्या पंतप्रधानांनी ह्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे। फॉरेन टूर करण्यापेक्षा 22 लाख देशाच्या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा जर तुम्ही नोटीस धरत असाल तर त्याचा आम्ही निषेध करतो। एकीकडे डिझेल पेट्रोलचे भाव गगनाला भिडत आहेत आणि ते जबाबदार मोदी सरकार चोर है, चोर है, चोर है। मोदी सरकार चोर है, चोर है। देशामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या अतिशय निंदनीय परिस्थिती झालेली आहे। देशाचे पंतप्रधान जर उच्च शिक्षित असते, त्यांची डिग्री जर फेक नसती तर देशाची ही शिक्षण व्यवस्था अशी झाली नसती। नीटची परीक्षा गेल्या 5 वर्षांमध्ये 65 वेळा अनेक देशांमध्ये पेपर लीक झालेले आहेत आणि ह्याला दोषी कोण तर देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान। पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। या देशाच्या 22 लाख विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, त्यांच्या 44 लाख पालकांची माफी मागितली पाहिजे। कारण का आपला पाल्य जेव्हा शिकतं तेव्हा आपला पालक असतो, तो एज्युकेशन लोन घेतो, आपलं सोनं गहाण ठेवतो, आपल्या छोट्या छोट्या ज्या अडचणी आहेत, आपल्या छोट्या छोट्या आनंद आहेत, ते सगळं कॉम्प्रोमाइज करून आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्याचं